जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेयर लिओनेल मेस्सी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला आहे. तो खरंच एक महान फुटबॉल प्लेयर असून जगातील सगळ्यात जास्त फॉलोअर असलेला 2 नंबरचा खेळाडू लिओनेल मेसी आहे. पहिल्या नंबरवर रोनाल्डोचा नंबर लागतो, तर दुसऱ्या नंबरवर लिओनेल मेसी आहे. लिओनेल मेसीचे सध्या 510 मिलियन फॉलोअर्स इंस्टाग्रामवर आहेत. तर तो आता भारतात आला आहे आणि त्याला भेटण्यासाठी 10 लाख रुपये चार्जेस घेतले जात आहेत. 10 लाख रुपये भरल्यानंतर तुम्हाला लिओनेल मेसीसोबत हँडशेक करता येईल, भेटता येईल आणि एक ग्रुप फोटो ज्यामध्ये 6 लोकं असतील. तर या सगळ्यासाठी तुम्हाला 10 लाख रुपये भरायचे आहेत. मेसी खरंच एक ग्रेट प्लेयर आहे आणि मी पण त्याचा खूप मोठा फॅन आहे. पण मला एक खंत वाटते की लोकं आपल्या देशभरातून लोकं मेसीला बघण्यासाठी जात आहेत, तिकीट्स घेत आहेत आणि गर्दी करत आहेत. कारण सगळ्यांना मेसी आवडतो. कारण मेसी एक महान जगप्रसिद्ध फुटबॉल प्लेयर आहे म्हणून. पण जसं इंडियामध्ये आपल्या देशामध्ये क्रिकेटला जसा रिस्पॉन्स मिळतो तसा फुटबॉलला रिस्पॉन्स मिळत नाही. फुटबॉलला सपोर्ट नाही, चांगले मैदान नाहीत, चांगले कोचेस नाहीत. जे प्लेयर्स खेळू इच्छितात, फुटबॉल खेळू इच्छितात त्यांनाच प्रॉपर सपोर्ट नाही, त्यांना योग्य ती फायनान्शियल मदत नाही. त्यामुळे आपला देश हा फुटबॉलमध्ये खूप मागे आहे असं मला वाटतं. सुनील छेत्री जे आपले इंडियन फुटबॉल टीमचे कॅप्टन होते, त्यांनी खूप प्रयत्न केला. त्यांनी खूप तळमळीनं आपल्या भारताचा संघ वरती आणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना हवा तेवढा रिस्पॉन्स मिळाला नसल्यामुळे ते सुद्धा खचले. तर मला वाटते की जसं आपण इंटरनॅशनल प्लेयर्सला सपोर्ट करतो, जसे की रोनाल्डो असो किंवा मेसी असो, ते ग्रेट आहेत. ते त्यांनी खूप काही अचीव केले आहे, ते खरंच ग्रेट आहेत. पण त्या लेवलला आपले पण प्लेयर्स जायला पाहिजे, आपल्या इंडियामधले पण प्लेयर्स त्या लेवलला जायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जर आपण आपल्या देशामध्ये खूप सारं टॅलेंट आहे, खूप सारे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत. जर त्यांना योग्य ते प्रॉपर गायडन्स मिळालं, त्यांना जर फायनान्शियल सपोर्ट मिळाला, तर ते पण नक्कीच इंटरनॅशनल लेवलला जाऊन आपल्या भारत देशाचं नाव मोठं करतील, इंटरनॅशनल लेवलला झळकतील. इथं फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की जसं आपण क्रिकेटला सपोर्ट करतो तसंच आपण फुटबॉलला पण सपोर्ट केलं पाहिजे. फुटबॉलचे जे प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं.